अनेक जण बोलतात 1000 स्क्वेअर फीटमध्ये 3 BHK विथ कार पार्किंग डिझाईन शक्य नाही. तुम्हालाही आश्चर्य वाटेल, आपण फक्त 25x40 म्हणजे 1000 स्क्वेअर फीटमध्ये 3 BHK विथ कार पार्किंग हाऊस प्लॅन डिझाईन केलेला आहे. नमस्कार, मी तुमचा जवळचा मित्र सिव्हिल इंजिनियर सचिन. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 25x40 म्हणजे फक्त 1000 स्क्वेअर फीटमध्ये 3 BHK विथ कार पार्किंग. मी कोणताही हाऊस प्लॅन डिझाईन करताना 3 गोष्टींना प्राधान्य देतो. 1. आपल्या जागेचा पुरेपूर वापर म्हणजे नियोजनबद्ध प्लॅनिंग. 2. व्हेंटिलेशन. हाऊस डिझाईनमधील प्रत्येक रूमसाठी व्हेंटिलेशन असायलाच पाहिजे. 3. आपल्या प्लॉटच्या दिशेनुसार वास्तुशास्त्राचा उपयोग आपल्या डिझाईनमध्ये. चला तर मग या डिझाईनची आपण सविस्तर माहिती घेऊया. सुरुवातीला आपण पाहणार आहोत पार्किंग. आपण एक मिड साईज पार्किंग दिलेली आहे. त्यामध्ये तुम्ही एक मिड साईज 4 व्हीलर आरामात पार्क करू शकता किंवा 3-4 बाईक्स आरामात पार्क करू शकता. त्यानंतर आपण बघणार आहोत आपल्या प्लॅनमधील लिव्हिंग हॉल. लिव्हिंग हॉल आपण भरपूर मोठा असा डिझाईन केलेला आहे. त्यामध्ये तुम्ही मोठा TV युनिट आणि मोठा सोफा आरामात डिझाईन करू शकता. लिव्हिंग हॉललाच आपण ओपन गेस्ट बेडरूम डिझाईन केलेली आहे. गेस्ट बेडरूमला अटॅच वॉशरूम डिझाईन केलेलं आहे. लिव्हिंग हॉलच्या समोर आपण ओपन किचन डिझाईन केलेलं आहे, जे एल शेपमध्ये असणार आहे. किचनच्या शेजारी आपण एक युटिलिटी डिझाईन केलेली आहे. लिव्हिंग हॉलच्या समोर आपण एक चिल्ड्रन्स बेडरूम डिझाईन केलेली आहे. किचनच्या समोर बेडरूम नंबर 3 म्हणजेच मास्टर बेडरूम डिझाईन केलेले आहे, ज्याला अटॅच टॉयलेट वॉशरूम असणार आहे. तर असा असणार आहे 25x40 म्हणजे फक्त 1000 स्क्वेअर फीटमध्ये 3 BHK विथ कार पार्किंग. चला तर मग बघूया प्रत्येक रूमसाठी व्हेंटिलेशनची सोय आपल्या या डिझाईनमध्ये कशी काय केली आहे. तर लिव्हिंग हॉलला आपण एक मोठा विंडो सोडलेला आहे, जो पार्किंगमध्ये ओपन होणार आहे. त्यामुळे लिव्हिंग हॉल जरी मोठा असला तरी आपल्याला दिवसभर सूर्यप्रकाश, मोकळी हवा आरामात मिळणार आहे. गेस्ट बेडरूमची पण विंडो आपण पार्किंगमध्येच ओपन केलेली आहे. त्यामुळे गेस्ट बेडरूमला पण दिवसभर भरपूर प्रमाणात सूर्यप्रकाश आणि खेळती हवा मिळणार आहे. किचन आणि युटिलिटी. तर आपलं किचन हे स्टँडर्ड साईजपेक्षा मोठं असणार आहे, एल शेपमध्ये. तर युटिलिटी आणि किचनसाठी आपण कॉमन OTS सोडलेला आहे. ते OTS म्हणजे काय? तर OTS म्हणजे आपल्या फ्लोअर प्लॅनमधील एक मोकळी जागा, जी की पूर्ण टेरेसपर्यंत ओपन असेल. म्हणजे प्रत्येक फ्लोअरला त्या मोकळ्या जागेतनं आपल्याला दिवसभर सूर्यप्रकाश, खेळती हवा मिळणार आहे. तर किचन आणि युटिलिटीसाठी आपण एक कॉमन OTS सोडलेला आहे आणि त्याच OTSला आपण किचनसाठी मोठी विंडो ओपन केलेली आहे आणि युटिलिटीसाठी ही विंडो त्याच OTSला ओपन केलेली आहे. तर आपण बघणार आहोत चिल्ड्रन बेडरूमसाठी व्हेंटिलेशन. तर चिल्ड्रन्स बेडरूम आणि मास्टर बेडरूम यामध्ये एक आपण OTS दिलेला आहे, जो की प्रत्येक फ्लोअरला ओपन असणार आहे आणि तो डायरेक्ट टेरेसला पण ओपन असणार आहे. तर चिल्ड्रन्स बेडरूमला आपण त्याच OTSला एक मोठी विंडो दिलेली आहे. मास्टर बेडरूममध्ये पण त्याच OTSला आपण एक मोठी विंडो दिलेली आहे, ज्याचा उपयोग मास्टर बेडरूम असो किंवा चिल्ड्रन्स बेडरूम असो, त्यामध्ये दिवसभर भरपूर प्रमाणात सूर्यप्रकाश आणि खेळती हवा आपल्याला मिळणार आहे. मास्टर बेडरूमला अटॅच असणाऱ्या वॉशरूमला पण आपण एक लहान विंडो त्याच OTSला ओपन केलेली आहे. तर अशा प्रकारे आपण सुरुवातीला बोलल्याप्रमाणे प्रत्येक रूम, लिव्हिंग हॉल, किचन किंवा युटिलिटी असो, प्रत्येक गोष्टीला आपण व्हेंटिलेशनची सुविधा आपल्या या डिझाईनमध्ये दिलेली आहे. आपल्या या जागेचा म्हणजे 1000 स्क्वेअर फुटाचा योग्य आणि पुरेपूर असा वापर आपण या प्लॅनमध्ये केलेला आहे. लिव्हिंग हॉल, किचन असो, बेडरूम्स असो, प्रत्येक गोष्टीची आपण प्लॉटच्या दिशेनुसार, वास्तुशास्त्रानुसार डिझाईन केलेली आहे.
तुम्हाला या नकाशातील म्हणजेच या हाऊस डिझाईनमधील सर्वात आवडलेली गोष्ट कोणती? किचनचा ओटा की मोठा लिव्हिंग हॉल, पार्किंग की दोन्ही OTS जे की व्हेंटिलेशनला भरपूर सूर्यप्रकाशाने खेळती हवा पुरवणार आहेत. यामधील सर्वात आवडलेली गोष्ट कोणती ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला तुमच्या जागेनुसार असाच कस्टमाइज प्लॅन हवा असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढचा प्लॅन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुमच्या प्लॉटची साईज कमेंटमध्ये लिहा. कितीही साईज असो प्लॉटची कमेंटमध्ये लिहा. त्यानुसार तुम्हाला 2 BHK हवा आहे का 3 BHK हवा आहे, तुम्हाला डिझाईन कसा हवा आहे त्याच्या खाली लिहा. मी त्यावर नक्की व्हिडिओ बनवेल. या डिझाईनमध्ये जर तुम्हाला काही शंका असतील तर त्यासुद्धा तुम्ही कमेंटमध्ये लिहा. मी त्यावर तुम्हाला नक्की शंकांचं निरसन करेन. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. हा व्हिडिओ इथंपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभार, खूप खूप कृतज्ञता.